हे सगळे अधिकारी लोक या दिव्यांग अपंगांच्या मनाशी खेळतात, दिव्यांग अपंगांच्या योजनांशी खेळतात, दिव्यांग अपंगांच्या निधीशी खेळतात। भीक द्या, भीक। या नगर पंचायतीला पैसा कमी पडलेला आहे, यांना भीक द्या। दिव्यांगांचा निधी खर्च झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। दिव्यांगांचा निधी खर्च झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। उद्यापासून आम्ही बाजारात भीक मागणार आहे, बाजारात आणि भीक मागून या नगर पंचायतीला देणार आहे। तुम्हाला दिव्यांगांना पैसे नसतील द्यायला तर ही भीक द्या। शिवसाहेबांनी मला मेसेज केला, काय टेक्निकल अडचणी आहे। मग 16 महिने तुम्ही काय करत होता? टेक्निकल अडचणी शोधण्यासाठी 16 महिने लागतात का, असा सवाल आमचा आहे तुम्हाला। अनेक वेळा त्यांना फोन केले, अनेक वेळा त्यांना मेसेज केले। प्रत्येक मेसेजला, प्रत्येक फोनला विनंती शिवाय दुसरं काही केलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन नगरपंचायत आजराच्या प्रांगणात करत आहोत। ही खरी दुःखद बाब आहे। गेले 16 महिने झालं आम्ही 8 वेळा निवेदन देऊन सुद्धा या प्रश्नाकडे मुख्याधिकारी साहेबांनी गाडीचं लक्ष दिलं नाही। अनेक वेळा त्यांना फोन केले, अनेक वेळा त्यांना मेसेज केले। प्रत्येक मेसेजला, प्रत्येक फोनला विनंती शिवाय दुसरं काही केलेलं नाही। आणि विनंतीला किती दिवस आम्ही शांत बसायचा असा आमच्या समोरचा प्रश्न आहे। हे सगळे अधिकारी लोक या दिव्यांग अपंगांच्या मनाशी खेळतात, दिव्यांग अपंगांच्या योजनांशी खेळतात, दिव्यांग अपंगांच्या निधीशी खेळतात। आणि आज आम्ही सांगायला आलेलो आहे, आज फक्त हा अपंगांचा, दिव्यांगांचा बेमुदत ठिय्या आंदोलन नसणार आहे। वेगवेगळ्या आजरा शहरातल्या प्रश्नासाठी सुद्धा आता मी उद्यापासून नगर पंचायतीला घेणार आहे। आणि आमचं म्हणणं आहे की हा निधी गेला कुठं, हा निधी उरला कुठं, असा आमचा सवाल आहे। तहसीलदार साहेबांनी सुद्धा आम्हाला या पातळीवर कुठलंही पत्र दिलेलं नाही, मीटिंग लावलेली नाही, कोणतीही गोष्ट तहसीलदार साहेबांनी सुद्धा केलेली नाही। त्यामुळं तहसीलदार साहेब आणि मुख्याधिकारी साहेब यांना आम्हाला सांगायचं आहे, तुम्ही आमचा अंत किती दिवस बघताय ते बघा। आपण बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत ना, बसणार आहोत ना, आवाज तुमचा येत नाही, बसणार आहे ना, उठायचं का? त्यामुळे या पत्रांना न्यायाला आता आम्ही भीक घालणार नाही। जोपर्यंत आमचे सगळे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही या मंडपामध्ये बसणार आहोत, बसणार ना। त्यामुळं आम्ही तुमच्या आता कुठल्याही पत्राला, तुमच्या गोडीगुलाबीला किंवा तुम्ही अडचणीत आहात, तुम्ही हे आहात, या कोणत्याही गोष्टीला आम्ही थारा देणार नाही। आम्ही 16 महिने तुम्हाला स्मरण पत्र देत राहिलो, 16 महिने आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहिलो। या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आमच्या हक्काचे 9 लाख रुपये पेंडिंग आहेत, आजराकरांना माहित असावं। या नगरपालिकेमध्ये, या नगरपंचायतीमध्ये 9 लाख रुपये आमचे पडून आहेत। 9 लाख रुपये अजून सन 2016 ते सन 2024 पर्यंत हा निधी यांनी ठेवलेला। आमचा असं मत आहे, व्याजासहित आता आम्हाला द्या। ते 9 लाख रुपये कुठं वापरले, ते 9 लाख रुपये कशा पद्धतीने वापरले, दिव्यांगांना गाळा दिला का नाही, दिव्यांगांच्या गाळ्याचं काय झालं, दिव्यांगांना घरपड्यामध्ये सूट द्यायच्या पातळीवरचं काय झालं, या सगळ्यांचा हिशोब घेण्यासाठी आज मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं बेमुदत ठिय्या आंदोलन आहे। याचं मला खरं कार्यकर्ता म्हणून दुःख वाटतंय। या दिव्यांगांना आंदोलन करण्याची वेळ तुम्ही आणली, कसला कारभार करत आहात। आजरा शहर
हे पगार शेअर करून टाकलेले आहे. 11 शेअर हे जगाच्या इतिहासावर आता कसं दिसणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आमची ग्रामपंचायत होती तीच बरी. नगर पंचायत करून लोकांच्या जीवनात अंधार आणण्याचं काम इथल्या लोकांनी केलेलं आहे. आमची ग्रामपंचायत होती त्यावेळी 11 शहरातली लोक सुखाने जगत होती. आणि नगर पंचायत आली आणि खड्डे मिळाले. नगर पंचायत आले पाईपलाईनचा प्रॉब्लेम झाला. नगर पंचायत आली आणि पाण्याचा प्रॉब्लेम झाला. नगर पंचायत आली आणि असे वेगवेगळे प्रश्न तयार झाले. आम्ही लढणार आहोत आणि लढून जिंकणार आहोत. जर तुम्ही या पद्धतीने वागणार असाल आणि आम्हाला सांगणार असाल, शिवसाहेबांनी मला मेसेज केला, हे सांगणं गरजेचं आहे. शिवसाहेबांनी मला मेसेज केला काय टेक्निकल अडचणी आहे. मग 16 महिने तुम्ही काय करत होता? टेक्निकल अडचणी शोधण्यासाठी 16 महिने लागतात का असा सवाल आमचा आहे तुम्हाला. 16 महिने आम्हाला काय नाही तुम्ही कळवलं. 16 महिने आम्हाला तुम्ही असं झुलवत का ठेवलं? तुमचा आम्ही विचार केला. 11 शहरामध्ये लढणारी आणि अनेक माणसं आहेत. या सगळ्यांची आंदोलन सुरू आहेत म्हणून तुम्ही आम्हाला झुलवत ठेवला. तुम्ही सांगितलं वेगवेगळे आंदोलन चालू आहेत वेगवेगळे, त्यामुळे जरा आम्हाला सवलत द्या. तुमचा आम्ही विचार केला, तुमच्या कर्मचाऱ्यांचा आम्ही विचार केला. मात्र तुम्ही गेल्याच्या कातडीचे आहात. तुम्हाला आमचा विचार कळाला नाही. त्यामुळे तुम्हाला आज सांगायसाठी आलेलो आहे. उद्यापासून आम्ही बाजारात भीक मागणार आहे बाजारात आणि भीक मागून या नगर पंचायतीला देणार आहे. तुम्हाला दिव्यांगांना पैसे नसतील द्यायला तर ही भीक घ्या. करायचं ना उद्या ते आंदोलन. उद्या बाजारात कटोरा घेऊन फिरणार आहे आम्ही आणि आमच्या शेतकरी बांधवांना सांगणार आहे, आमच्या भाजीपाला बांधवांना सांगणार आहे, भीक द्या भीक. या नगर पंचायतीला पैसा कमी पडलेला आहे, यांना भीक द्या. परवा दिवशी आम्ही आंदोलन करणार आहे. परवा दिवशी आम्ही चित्रीला जाणार आहे, चित्री धरणावर जाणार आहे आणि धरणावर जाऊन आम्ही पाण्याला विचारणार आहे की बाबांनो या नगर पंचायतीकडे पैसा नाही. नगर पंचायतीकडे पैसा नसल्यामुळं नगर पंचायती लई गरीब झालेली आहे आणि या गरीब झालेल्या नगर पंचायतीला 11 शहराला पाणी द्यायला नाही, काय नाही पाणी. त्यामुळे चित्रीला आम्ही आव्हान करून येणार आहे. चित्री माय या नगर पंचायतीला वस्त्या वस्त्यांमध्ये पाणी नाही ते पाणी देण्यासाठी या नगर पंचायतीला काय तर डोक्यात घाल. त्यामुळे असं आंदोलन होणार आहे आणि रविवारी आमचं आंदोलन असणार आहे. रविवारचं आमचं आंदोलन असणार आहे. नगर पंचायतीमध्ये आम्ही वर जाऊन, नगर पंचायत बंद असणार, आम्ही वर जाणार आहोत नगर पंचायती आणि नगर पंचायतीच्या दालनामध्ये आम्ही जाऊन दिवसभर तुकोबांचा, ज्ञानोबांचा, नामदेवांचा गजर करणार आंदोलन, भक्तिमय आंदोलन आणि अभंगांचं आंदोलन त्या पटांगणात करणार आहोत आणि भक्तिमय नगर पंचायत करणार आहोत. तुकोबांनी सांगितलंय आम्हा घरी दर शब्दाची रत्ने, शब्दाची रत्ने यज्ञ करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू जनधन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची देव, शब्दाची गौरू पूजा करू. शब्दाला देव मानणारे तुकोबा त्यांच्या आम्ही वारसदार आहोत. भारतीय संविधानाला घेऊन आम्ही रविवारपर्यंत आंदोलन आमचं ठरलेलं आहे. सोमवारी आम्ही आंदोलन करणार आहे, ते आम्ही डिक्लेअर करणार नाही. सोमवारी मात्र आम्ही कायदा हातात घेणार आहे. पोलीस डिपार्टमेंटला पण आम्ही सांगतोय सोमवारी आम्ही कायदा हातात घेणार आहे आणि कायदा असा हातात घेणार आहे की आमची पडताळून करून टाकणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत. या पद्धतीचं आज खऱ्या अर्थानं आंदोलन सुरू झालेलं आहे. या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक पक्ष पाठीमध्ये येणार आहेत. या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगतोय की आता आंदोलन हे जनतेचं आंदोलन आहे आणि या जनतेच्या आंदोलनाला सामोरे जायचं काम तुम्ही करायचं.